ओम शांती. आनंदाची डोही आनंद तरंग. खरं तर आज मला असं वाटतं की आपण आता एवढे वर्ष या आरोग्याच्या प्रवासामध्ये आहे, त्यातला एक उच्चतम आणि आनंद देणारा आजचा क्षण आहे. कारण ओंकारनं आत्ता आपल्याला आपलं मनोगत व्यक्त केलं. तर जिद्द काय असते आणि ध्येय ज्या वेळेला निश्चित करतो त्यावेळेला जिद्द, सातत्य आणि चिकाटी हे 3 गुण ज्या वेळेला आपण अंगी करतो त्यावेळेला यश हे आपलं असतं. असं म्हटलं जातं की तुम्ही ज्या क्षेत्रात काम करता आणि ज्या तन मन धन ज्याला म्हटलं जातं, तर अशा पद्धतीने ज्या वेळेला तुम्ही काम करता तर त्यावेळेला यश हे तुमच्याकडे येतं. आपल्याकडे काय आहे किंवा काय नाही त्याच्यापेक्षा तुम्हाला काय करायचं आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही किती कष्ट घेता आणि किती सातत्य ठेवता याचं उदाहरण म्हणजे ओंकारचं आहे. त्यासाठी जरा जोरदार या ठिकाणी टाळ्या वाजवा. आणि तिने एक सांगितलं की आईवडिलांच्या नंतर जर काय झालं असेल तर एक म्हणजे बागे सरांचं आणि सर्व आपल्या टीमबद्दल त्यांनी खूप चांगलं सांगितलेलं आहे. म्हणजे एखाद्या वेळेस आपल्याकडे एखादी गोष्ट असते आणि कुठेतरी कमी असते, हे भरून काढायचं काम जे आहे ते ग्रुपच्या माध्यमातून झालेलं आहे. मग ते शारीरिक लेवलला असेल, मानसिक लेवलला असेल, तर ह्या सगळ्या गोष्टीचं कॉम्बिनेशन आणि आपल्यातला एक कुटुंबाचा तो घटक आहे, त्यामुळं त्याच्यापेक्षा आपल्याला हा मनस्वी आनंद आहे. खरं तर मानसिक अपंगत्व हे मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे, परंतु शारीरिक अपंगत्वावर मात करून जिद्दीनं त्यानं जे केलेलं आहे ते खरोखर आपल्याला सर्वांना त्याच्याकडनं घेण्यासारखं आहे. कारण आपण एवढ्या तक्रारी रोज करत असतो, आज ही अडचण आहे, ती अडचण आहे, बरेच प्रॉब्लेम्स असतात, परंतु मानसिक लेवलला कशा पद्धतीनं स्ट्रॉंग राहिलं पाहिजे हे ओंकारच्या माध्यमातून शिकायला पाहिजे. ओंकार, तू खरोखर निश्चितपणानं आपल्या कोल्हापूरचं नाव संपूर्ण जगभरामध्ये करशील असं मला या ठिकाणी आत्मविश्वास आहे. आपल्या कामाच्या प्रती जी निष्ठा आहे ते जर आपण करत गेलो तर त्याचं कुठं ना कुठेतरी काउंटिंग होतं. आणि तू वेगळ्या गोष्टीवर मात करून तिथं पोचलेला आहेस, तर तुझ्या माध्यमातून एक आदर्शवत असं काम तू आणखीन कर, जेणेकरून प्रत्येकाला इथं अभिमान वाटेल की तू अशा पद्धतीने काम केलेलं आहे. परवाच मी एका नाशिकच्या शिक्षकांची रील बघितली. त्या शिक्षकानं त्या शाळेमध्ये भाजी लावलेली आहे, मुलांना झोपायचा तास ठेवलेला आहे, तुम्ही पण बघितला असेल. साधा खेडेगावातला शिक्षक आहे तो. एवढ्या अनेक गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत. ती मुलं तिथली ते भाजी असतात ती जाऊन विकतात, त्यातनं अर्निंग आहे, मुलं रोज शाळेमध्ये झोपतात, अनेक गोष्टी, 12 तास शाळा ती चालू असते. त्याने एक वेगळा जगभरातला आदर्शच वेगळा केलेला आहे. तसं तू आत्तापर्यंत जे केलेलं आहे त्यात आणखीन पुढं वाटचाल करून तू एक दिशादर्शक म्हणून तुझ्यासारख्यांना असेल, आमच्यासारख्यांना असेल, भविष्यकाळामध्ये ठरशील अशा प्रकारचा आशावाद मी या ठिकाणी व्यक्त करतो. आणि ग्रुपला देखील धन्यवाद देतो. बागी सरांना विशेष करून धन्यवाद देतो की सरांनी त्याच्यावर पुत्रवत प्रेम केलं. प्रत्येक वेळेला बारीक सारीक गोष्ट त्याच्यावर विशेष लक्ष देऊन त्याला प्रत्येक वेळेला उभारी देण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्या माध्यमातून त्याची जिद्द आज फळास आलेली आहे. ज्यावेळेला यश मिळतं त्यावेळेला उतू नये, मातू नये, विनम्रता आणि विनयशीलता हे 2 गुण आपल्या आयुष्यामध्ये जर ठेवले तर आणखीन ते बहारायला मदत होते. तुझ्या आयुष्यात आणखीन चांगल्या गोष्टी घडत इतकीच मी ईश्वरचरणी या ठिकाणी प्रार्थना करतो. ओम शांती.